जय गुरु. जय गुरु. हा, ठीक आहे. सुरू करूया. हा. ते शांताराम काका आले आहेत का? त्यांचं काहीतरी एक डाऊट होता ना. ते आले नसतील तर मग नंतर करू सुरू. हम्म. जय गुरु. हा. नाही, ते दिसत नाहीये मला वाटतं. ठीक आहे, मला वाटतं बहुतेक वेळा ते रेकॉर्डिंगच ऐकतात. त्यांचं फक्त ती शंका सांगतो, ग्रुपमध्ये टाकलेली आहे त्यांनी. आणि मग मग आपण पुढे जाऊया. हं? तर त्यांनी म्हटलं होतं की विकर्म नीट समजलं. वि म्हणजे विपरीत किंवा वि म्हणजे विशेष, त्यामुळे त्याचे दोन्ही अर्थ होऊ शकतात. हा. आणि इथं दुसरं म्हणतात ते कर्मात अकर्म पाहणं, म्हणजे अकर्म म्हणजे इथे त्याचा अर्थ नैष्कर्म्य म्हटलं की चांगला समजतो. हम्म. मग तेही त्यांना समजलं. पण अकर्मात कर्म पाहणे म्हणजे काय? येथे अकर्म नैष्कर्म्य असेल तर हा म्हणजे तर आता अकर्मचा नैष्कर्म हा अर्थ न बदलता विचार केला तर समजत नाही. तर इथं असं आहे. आणि हा गोंधळ होऊ नये म्हणूनच ज्ञानेश्वरांनी जिथं नैष्कर्म्य पाहिजे तिथे नैष्कर्म्य वापरलंय, जिथे अकर्म पाहिजे तिथे अकर्म. थोडक्यात अकर्म म्हणजे कर्म न करणे, आणि नैष्कर्म्य म्हणजे कर्माचा बाध, म्हणजे कर्माचा परिणाम सोडून देणे, म्हणजे दूर करणे असं. तर आता अकर्मात कर्म पाहतो म्हणजे की कर्म करत नाही. हम्म. प्रत्यक्ष क्रिया करत नाही, पण तरी त्याला कर्माचा बाध होतो, म्हणजे तो नैष्कर्म्य नसतो. तेव्हा त्याला आपण अकर्मात कर्म पाहणे. अकर्मात कर्म कसं होतं ते पण बघितलं. इथं अकर्म आणि नैष्कर्म्य किंवा या दोन्ही शब्द हे एकच नाही आहेत. थोडासा फरक आहे. हम्म. अकर्म हा शब्द अलस, आळस आपण म्हणतो ना. संस्कृतमध्ये लस म्हणजे प्रकाशणे किंवा उत्साह असणे. अलस म्हणजे उत्साही नसणे, थंड बसणे, नाही का. म्हणून त्याला आपण अलस म्हणजे आळस असं म्हणतो, नाही का. तर अकर्म हे तसं आहे. म्हणजे अकर्माचा दोन्ही अर्थ अकर्माचे होतात. पण जेव्हा आपण अकर्मात कर्म पाहतो, हे जेव्हा वाक्य बघतो, तेव्हा तिथं अकर्माचा अर्थ हा अलस किंवा आळशी असं, म्हणजे प्रत्यक्ष क्रिया न करणे, पण त्याच्या तरी क्रियेचा विचार करणे असं होतं. त्यामुळे क्रियेचा विचार केल्यामुळे त्याचं अकर्मात कर्म होतच असं. हम्म. तर त्यामुळे त्यांचा जो शेवटचा पॉइंट होता की अकर्मात कर्म कसं बघायचं, आणि त्याच्यात मग अकर्माचा अर्थ नैष्कर्म्य घ्यायचा का? तर नाही, त्याच्यात अकर्माचा अर्थ नैष्कर्म्य घ्यायचा नाही. त्याचाच अकर्माचा अर्थ क्रिया न करणे एवढाच घ्यायचा. मग तर तो ह्याच्यावर मला एक डाऊट विचारू का? हा, विचार. आता अकर्मात कर्म म्हणजे आपण फक्त विचार केला तरी ते कर्म आपल्याला म्हणजे कर्म केल्यासारखं होतं. तसंच इथून जर मनात विचार केला की मला त्याचा खून करायला हवा होता, म्हणजे ते इनडायरेक्टली पाप घडतं का केलं नसेल तरी? हम्म. तर असं म्हटलं जातं की 3 प्रकारची पापं असतात: कायिक, हम्म, वाचिक आणि मानसिक. हम्म. हम्म, 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 तर म्हणजे आपल्या धर्मशास्त्रात ही 3 प्रकारची पापं सांगितली आहेत: कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजे प्रत्यक्ष देहाने क्रिया केलेलं. वाचिक म्हणजे तोंडाने सगळं काहीतरी बोलणं, पण प्रत्यक्ष कृती न करणं. हा. दोष देणं, हे करणं वगैरे वगैरे सगळं. मी असं करेन, तसं करेन वगैरे वगैरे बोलून दाखवणे. आणि तिसरं मानसिक म्हणजे मनात तसा विचार करणं. हम्म. हम्म, हम्म, पण असं पुढे कुठेतरी असंही म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये की कलियुगामध्ये हम्म हम्म. मानसिक मानसिक याचा दोष नाहीये, असं कुठे कुठे म्हटलेलं आहे कलियुगामध्ये.
पण अच्छा. शास्त्रामध्ये हा प्रत्यक्ष पण कृती ऍक्च्युली शास्त्रामध्ये आहे म्हणजे मानसिक सुद्धा विचार केला तरी ते हं. पापकर्मच होतं, हो ना? हा, होय होय, पण कलियुगात तेवढी सवलत दिलेली आहे की म्हणजे तेवढं पाप नाही धरेल, नाही धरणार असं. हम्म. असं असं. हं. चालेल, कळलं. थँक्यू. हा. पण ते नुसतं पाप या दृष्टीने, ते नुसतं पाप या दृष्टीने त्याची हो. जी हा जो इथे जो आपण रेफरन्स बघतोय मनात विचार करणे वगैरे, ती वासना चिकटतेच त्याला, असं आहे. हम्म. हम्म. म्हणजे त्याचं बरोबर. प्रत्यक्ष पाप नाही भोगावं लागणार त्याला, पण हम्म. म्हणजे कलियुगामधल्या ती सवलत दिलीत त्याचा आपण विचार केला तर, पण ती वासना तर जाणार नाहीच, असं हम्म. असं. तर मला हम्म. पण एक शंका आहे ती हा. वासना ती अशी मग की ती वासना एक मिनिट ताई, जी वासना जर जायची असेल तर मग काय करायचं? किंवा आपण आपले विचार बदलले, मग ती समजा वासना चिकटली, नंतर आपले विचार बदलले की आम्ही किती चुकीचे विचार करत होतो, मग ते जाईल का आहे की ती वासना चिकटलेली असणार आहे? कसं काय? आता असं म्हणतात की पश्चात्ताप, जर कुठल्याही गोष्टीचा जर पश्चात्ताप झाला, पश्चात्ताप, ताप म्हणजे, आणि आपण त्याचं म्हणजे शिक्षा घेतली. ऍक्च्युअली पश्चात्ताप या शब्दाचा अर्थ आहे की पश्चात, पश्चात म्हणजे नंतर, ताप म्हणजे कष्ट, म्हणजे त्याच्याकरता मी स्वतःला त्रास करून घेतला त्याच्याकरता की मी चूक केली ना. हा, जसं आपल्याला तो शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये दादोजी कोंडदेवांची आपल्याला गोष्ट आठवते सगळ्यांना, की त्यांनी एक आंबा काढला होता, बरोबर, आणि हात तो, तोडला. हम्म. आणि मग स्वतःचा त्याने हात तोडला. का तोडला? तर मी आपल्या स्वामीला म्हणजे मालकाला न विचारता शिवाजी महाराजांच्या म्हणजे ते जहागीरदार, तर त्यांच्या बागेतला आंबा तोडला म्हणून त्यांनी स्वतःचा हात तोडला होता. म्हणजे काय, हा पश्चात्ताप, म्हणजे आता हा फार उच्च प्रकारचा ताप घेतला त्यांनी स्वतःला, पण म्हणजे एक मी उदाहरण दिलं की असे जर आपण ताप करून घेतला, त्याच्या प्रित्यर्थ जर आपण शिक्षा करून घेतली स्वतःला, तर मग त्याचा दोष नाहीसा होत, असं. हम्म. हम्म. ओके. म्हणूनच आपल्या धर्मामध्ये ज्याला प्रत्यवाय म्हणतात, प्रत्यवाय म्हणजे एखादा कृती, जे विहित कर्म आहे ते जर केलं नाही तर त्या दोषपरिहारार्थ काय करावं हे सांगितलेलं असतं, असं. अच्छा. हम्म. हा, हा. सर माझी शंका अशी आहे हा. की युद्धभूमीवर हे सगळं बघितलं अर्जुनाने आणि त्यांनी युद्ध न करण्याचं ठरवलं हम्म. आणि त्यांनी भगवंतांना तसं सांगितलं, म्हणजे हम्म. युद्ध न करण्याचा निर्णय हा त्याचा होता. त्याचं काय मग पुढचं त्या वाक्य काय? अकर्मात हा. युद्ध न करण्याचा निर्णय म्हणजे अकर्म होता ना, म्हणजे मी ती क्रिया करणार नाही, युद्धाची हा. क्रिया मी करणार नाही असं पण तरी भगवंतांना त्यांनी सांगितलं. पण तरी त्याची वासना गेलेली नव्हती. असं नाही का? हा. पण मग ते म्हणून अकर्मात, हा सांगा सांगा. म्हणजेच हा. म्हणजेच कृष्ण त्याला तेच सांगतो की तू युद्ध म्हणजे इनडायरेक्टली असं म्हटलेलं नाही कुठे, पण आपण हे एक्सटेंड करू शकतो की त्यांनी, तर तसं जर झालं असतं तर त्यांनी अकर्मात कर्म केल्यासारखं झालं असतं. मग समजलं? तेच कसं हे मला कळलं. तेच कसं म्हणजे काय? म्हणजे अकर्मात कर्म केलं म्हणजे त्याच्या मनातनं त्याला युद्ध करायचं होतं, म्हणजे त्या इच्छेने तो आला होता हा, युद्धभूमीवर. त्याला पण राज्य हवं प्रत्यक्षात होतं. सगळ्यांना हा. बघितलं जेव्हा, हा. तेव्हा की म्हणजे हे युद्ध करून किती कुलक्षय होणार आहे आणि किती नाश होणार आहे हे सगळा विचार त्याच्या मनात आला आणि त्यांनी युद्ध मी करणार नाही असं सांगितलं भगवंतांना आणि रथाच्या मागच्या बाजूला जाऊन बसला. म्हणजे हो. त्यांनी ठरवलं की मी कर्मच करणार नाही, म्हणजे मग त्याचं पाप मला लागणारच नाही, प्रश्नच येत नाही. तर मग ते हम्म. अकर्मात कर्म कसं ठरतं? कारण तो कारण त्यांनी जरी समजा, उदाहरणार्थ आपण असं घटकाभर म्हणूया की त्यांनी युद्धात तो बाजूला बसला असता, पण बाजूला असता तो तो शांती आणि समाधानात राहिला असता का? हं? नाही, बरोबर आहे.
कारण त्यांनी विचार युद्धाचाच केला असता. म्हणजे त्यांनी आता तो निस्पृह होऊन सगळं मी विसरून गेलो बाबा असं झालं असतं का त्याचं? नाही. त्याला ज्या कारणाकरता त्याला युद्ध करायचं होतं, त्या कारणाचं म्हणजे ते ते फळ त्याला मिळालंच नसतं आणि ते फळ मिळालं नसतं म्हणून तो परत चडफडत राहिला असता थोडक्यात म्हणून. नाही का? तो चडफडत राहिलाच असता. तो म्हणा, भीम म्हणा, मग म्हणजे आपले भाऊ युद्ध करतायत, मी करत नाहीये वगैरे, वगैरे म्हणजे काही होऊ शकलं असतं असं, नाही का? त्यामुळे तो म्हणजे युद्ध न करण्याचा निर्णय हा त्याचा म्हणजे कर्मसन्यास नव्हता त्याचा. ज्ञा नाही का? तो असा म्हणजे काय त्याला म्हणतात इमोशनल डिसिजन असं होतं त्याचं नाही का? इम्पल्सिव्ह डिसिजन होतं त्याचं ते. म्हणून. आणि जसं आपण म्हटलं, की त्याची प्रवृत्ती, त्याची चित्तशुद्धी झाली होती का नाही? काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे गेले होते का? नाही. त्यामुळे त्याच्या सगळ्या त्या भावना त्याच होत्या त्याच्या. म्हणजे उदाहरणार्थ बदला, सूड वगैरे, वगैरे म्हणजे ते घ्यायचंच होतं ना त्याला असं. त्यांच्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाचा हे घ्यायचाच होता ना त्याला. त्यांनी प्रतिज्ञा केल्या होत्या, मी असं करीन, तसं करीन. त्याच्याकरता त्यांनी शस्त्र जमा केली होती. इंद्राकडून, शंकराकडून दिव्य अस्त्र, शस्त्र वगैरे नाही का? पण फक्त एक इम्पल्सिव्ह आणि तो म्हटलं, की मी सोडतो आता. असं झालं. नाही का? हा म्हणजे त्याच्या मनात इच्छा तर होती आणि त्याच इच्छेने तो युद्धभूमीवर आला होता होय. आणि त्याची पूर्वतयारी पण होतीच युद्ध करण्याची सगळी. सगळं तयारच होता तो. हो. हं. हा हा. असं. फक्त ते सगळं बघितल्यावर, दृश्य बघितल्यावर हां. म्हणजे याच्यात आता हे पण म्हटलं होतं की धृतराष्ट्रानेच त्याला आधी हे केलं होतं की कशाला तू युद्ध करतोस आणि एवढी हानी होईल आणि असं होईल तसं होईल, म्हणजे हे मी आधी वाचलेलं कुठेतरी. तर त्याचा परिणाम त्याच्या मनावर झाला वगैरे हे असं पण मी वाचलं आहे. किती खरं किती खोटं माहित नाही मला. पण या मूळ सगळ्याचा महाभारतात परिणाम तरी म्हणून नाही असं. हां. म्हणजे मूळ हा महाभारतात नाहीये ते असं. हो. पण ठीक आहे हा म्हणजे म्हणून असं. हो. हा चालेल. हा. तर या सगळ्या परिणाम हो. आपले नातेवाईक, आपलेच बांधव आणि आपलेच गुरु आणि आपलेच आजोबा वगैरे सगळ्यांना बघून त्यांनी निर्णय घेतला की म्हणजे त्यांनी तो भगवंतांना सांगितला की मी नाही युद्ध करणार. म्हणजे म्हणजे त्याचा निर्णय तो म्हणजे हा थोडक्यात आपला काय कर्मसन्यासात. हा हां, म्हणजे थोडक्यात काय त्याने अकर्मात तो गेला असता, पण तरी तो नैष्कर्म्यात गेला नसता त्याने. समजलं? हा. अकर्म्यातून जी अपेक्षा आहे, की तुम्ही अकर्मात असाल तर तुम्ही नैष्कर्म्यात पण असायला पाहिजे. तसं झालं नसतं तसं. हं. सर हे समजायला फार कठीण जातं हो. हां, नाही ठीक आहे ना म्हणजे म्हणूनच कुठे लॉजिक लावायचं आणि कुठे नाही हे पटकन कळतच म्हणून नाही. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी आता आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. पण खरं हो. ज्ञानेश्वरांनी त्याचं नाव भावार्थ दीपिका असं दिलंय. भाव अर्थ दीपिका असं दिलेलं आहे. हा. दीपिका म्हणजे जी प्रकाश दाखवते ती. कशाचा प्रकाश? बरोबर. तर तो जो गीतेमध्ये जो भाव आहे, भगवंतांचा जो भाव आहे, त्याचा अर्थ हम्म. आपल्याला नीट समजावा, तो प्रकाश दाखवणारी ती भावार्थ दीपिका. नाही का? बरोबर. हं. ठीक आहे. म्हणजे किती वेळा ते वाचलं ना तरी डोक्यात जातच नाही, परत परत डोकं काहीतरी असं आणि विचित्रच पण खरं विचार सांगू का? करायला लागतं. पण तुम्ही हा. एवढे प्रश्न विचार करताय, एवढे विचार करताय, म्हणजे आपण या लेवलला आलोय हे पण खूप आहे ना, नाही का? असं तुम्ही विचार करा म्हणजे अनेक अ, जन्मानंतर म्हटलंय ना कुठल्या श्लोकामध्ये की खूप जन्मानंतर ज्ञानी मनुष्य हे करतो म्हणून. हां, म्हणजे नाही म्हणजे म्हणजे माझं असं भगवंताच्या म्हणेल, जवळ की आपण तो जाण्याचा प्रयत्न हां, करतो. म्हणजे तो ग्लास अर्धा रिकामा आहे, की अर्धा भरलेला आहे. तर आपण अर्धा भरलेला आहे आपला असं समजूया आपण, नाही का? हं, रिकामा आहे त्याचा विचार आपण नाही करायचा. भरलेला किती आहे एवढं इथपर्यंत आलो ना आपण. हे काय कमी आहे? हो. नाही का? हं, ठीक आहे. नाही तेवढा म्हणजे सगळेच जण विचार करत असतील सर, फक्त हं. प्रश्न विचारण्याचं धाडस मी करते. नाही, नाही म्हणजे मी सगळ्यांविषयीच बोलतोय. तुमच्या म्हणजे सगळ्यांविषयीच बोलतोय, की आपण इथपर्यंत आलो आणि त्यात मी पण म्हणजे मलाही काही पूर्ण क्लास झालेला नाही माझा. माझाही अर्धाच आहे. पण आपण इथपर्यंत आलोय हे केवढं आपलं भाग्य म्हणजे भाग्य म्हणा किंवा हेच आहे ना आपलं तसं, नाही का? हो सर, प्रारब्ध 7व्याच अध्यायात बघा 19वा श्लोक आहे.
बहुनाय जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. अनेक बरोबर. जन्मानंतर होय. हा असं असेल बरोबर. आपल्या सगळ्यांचं कदाचित. होय. हा ठीक आहे. चला हा पुढे जाऊया. तर हा पुढे जाऊया. तर ते कळलं ना, शांताराम चासकरांची शंका जरी ते नाही आहेत तरी त्यांच्या वतीने मी सांगितली. कळलं तसं, हो हो नाही का? समजलं. हा, ठीक आहे. हम्म. तर आता इथं हा श्लोक आपण बघितला होता. कायेन मनसा बुद्ध्या केवलई इंद्रियेपि योगिन कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. हे तर आत्मशुद्ध शुद्धीसाठी करतात आणि म्हणून तूही चित्तशुद्धीसाठी कर्मच कर. म्हणजे अकर्मात नैष्कर्म जर होत नसेल तर उलट कर्म करून त्याचं संगम त्यक्त्वा, आसक्ती सोडून कर्म कर, त्याने निदान चित्तशुद्धी तरी होईल. असं असं. आणि मग पुढे परत ते सांगतायत युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांती आपनोती नैष्ठिकीम अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. आणि मग म्हणजे ही जी कर्म आहेत ना, ही म्हणजे त्या कर्मफल ही त्यक्त्वा म्हणजे त्याचा त्याग करून, म्हणजे माझं नाहीये ते, परमेश्वराने मला माझ्याकडून परमेश्वर करून घेतोय म्हणून ते कर्मफळ मी त्यालाच अर्पण केलं. असा जो नैष्ठिकी, नैष्ठिकी म्हणजे कोण? तो म्हणजे सॉरी, इथं नैष्ठिकी नाही, युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांती वापनवते. म्हणजे कर्मफळ सोडणारा असा जो आहे योगी, तो शांती एक वेळ प्राप्त करील. पण नैष्ठिकी हा अयुक्त हा कामकारेण, पण जो नाही, इथं थोडासा अर्थ हे झालेला आहे. युक्त हो, कर्मफलम नैष्ठिकी म्हणजे काय? नैष्ठिक ही म्हणजे निष्ठावान म्हणजे कर्मठ. ध्याननिष्ठ, हा हा, ध्याननिष्ठा जनित. निष्ठ करणारा. हा, पण जो इथं नैष्ठिक हा शब्द वरती पाहिजे खरा. इथं पुढचं जो आहे अयुक्त हा कामकारेण फले सक्तो निबद्धते. पण जो अयुक्त म्हणजे जो योगी नाही, योगी नाही म्हणजे काय, की ज्यांनी म्हणजे का काम त्याच्या मनात आहेच ना, असा जो आहे, म्हणजे त्याला, म्हणजे जो फळामध्ये आसक्त आहे, फले सक्तो, फळांमध्ये तो आसक्त आहे, फळाची आशा त्याची गेलेली नाही, तो मात्र निबद्धते. सर तो मात्र सर एक्सक्यूज मी, हा, बोला. मी जरा आता आता उशिरा जॉईन झालोय. हो, नेटवर्कचा इश्यू होता. अच्छा. हा हा हा, तुमचं हा आत्ताच प्लीज. आम्ही डिस्कस केलं. पण मग मी थोडक्यात सांगतो हो तुमची हो, शंका परत एकदा, की मी काय सांगितलं, की बरं. तुमची जी विशिष्ट शंका आहे की अकर्मात कर्म कसं होणार, आणि विशेषतः अकर्म या शब्दाचा अर्थ जर नैष्कर्म घेतला तर त्याच्यात कर्म कसं होणार हे समजायला कठीण वाटतं, अशी तुमची शंका होती, बरोबर, शेवटची. तर हो हो त्याचं मी हो, स्पष्टीकरण असं दिलं की अकर्म या शब्दाचे दोन अर्थ होऊ शकतात. एक म्हणजे अकर्म म्हणजे नैष्कर्म्य, म्हणजे हं. मना वासनेत पण कर्म नाही आणि ऍक्च्युअल प्रत्यक्ष पण कर्म नाही. दुसरं क्रिया नाही. अकर्म, हा, क्रिया पण नाही आणि त्याची वासना पण नाही, ते होतं नैष्कर्म. पण दुसरा अकर्माचा प्रकार म्हणजे शारीरिक, म्हणजे ऍक्च्युअल क्रिया नाही, कृती नाही, पण विचार आहेत, वासना आहे. समजले? तर तिथं हं, अकर्म हं, हे हं. आळशीपणाकडे जातं, म्हणजे त्याच्यात ते नैष्कर्माकडे जात नाही. हम्म. जसं मी हं, हं. काल आपण उदाहरण दिलं होतं ना, की म्हणजे एखादा मी बसलेला मी असतो. सर मी हा, बोला. मी जरा एक मिनिट तुम्हाला माझा शंका सांगू का, मुद्दा काय आहे माझा, की हा. अकर्माची एकदा डेफिनेशन आपण केली एका वेळेला एकच, ती अ, अ, दोन्ही वेळेला एकच ठेवली पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे असं नाही मला नाही, वाटतं. ऍक्च्युअली नाही, हे गीतेमध्ये ना, अकर्माची जी नाही तुम्ही नाही, नैष्कर्म्य म्हणता. हा, हा, नाही नाही, ऐका ना. तर त्याच्याकरता हा गोंधळ आणि गीतेमध्ये हे बऱ्याचदा आहे. योग शब्दाचे अर्थ वेगवेगळे आहेत, ब्रह्म शब्दाचे वेगळे अर्थ आहेत, अशा बऱ्याच बरं ठिकाणी आहे. बरं. हा, आणि हो तसंच या हो हो, अच्छा. अकर्माचे अर्थ पण वेगवेगळे होतात. म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये नैष्कर्म्य हा एक शब्द टाकला. आणि विपरीत कर्म हा एक वेगळा शब्द टाकला.
की ज्याच्यामुळे गोंधळ समजलं. विकर्माचे जे दोन अर्थ आहेत ते त्यांनी दोन्ही वेगवेगळे शब्द घेतले आणि अकर्म आणि नैष्कर्म्य हे वेगळे घेतले शब्द की ज्यामुळे गोंधळ होणार नाही. आणि तिथं अकर्म हा शब्द ज्ञानेश्वरांनी फक्त म्हणजे त्यांच्या मराठी टीकेमध्ये अर्थात तिथे अकर्म हा शब्द फक्त कृती नाही या अर्थाने वापरला आणि नैष्कर्म हा शब्द त्यांनी कृती पण नाही आणि वासना पण नाही या अर्थाने वापरला की जेणेकरून सगळं कन्फ्युजन दूर जाईल असं. समजलं? नाही, म्हणजे कर्मात अकर्म बघणे हा या वेळेला अकर्म आपण एक घ्यायचं आणि अकर्मातून कर्म बघणे या वेळेला अकर्माचा अर्थ वेगळा धरायचा, हा कर्मात अकर्म बघणे असं का? याच्यामध्ये अकर्माचा अर्थ हा नैष्कर्म्य पकडायचा आणि अकर्मात कर्म बघणे याचा अर्थ हा याच्यात आपण अकर्मच पकडायचं, नैष्कर्म्य नाही पकडायचं असं. अकर्म, अच्छा. हा बरं बरं. होय. सर मी आपलं मी बीजगणितासारखं बघत होतो, ए इज टू हा. बी. बरोबर. नाही नाही नाही, गीतेमध्ये तोच तर मी गोंधळ आहे आपलं बऱ्याच ठिकाणी. बीजगणितासारखं करत होतो. हो 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 हो. हा हा हो हो नाही हो. गीता म्हणजे आता याला आपण आपल्याला काही तेवढा अधिकार नाही पण की म्हणजे असं काय वगैरे म्हणण्याचा पण गीतेमध्ये हा गोंधळ आहे बऱ्याच ठिकाणी म्हणूनच जे म्हटलं जातं की गीता समजायला कठीण आहे ती याच कारणाने. कारण बरेच अर्थ हे संदर्भानुसार आहेत आणि म्हणूनच त्याला टीकाकारही त्याच अच्छा. तोडीचे लागतात ज्ञानेश्वर किंवा शंकराचार्यांसारखे असं. तर तुमची परवानगी असेल तर एक वाचून दाखवू का? मला आता एक चांगला पॉइंट हा हा बोल मनीषा वाच वाच. हा त्याच्यात लिहिलंय की अकर्मात कर्म म्हणजे बाह्यता कोणतीही शारीरिक हालचाल किंवा कृती न दिसताही मानसिक किंवा सूक्ष्म पातळीवरती मोठं कार्य घडणे होय. बरोबर? बरोबर अगदी बरोबर. गीतेनुसार जो हम्म, ज्ञानी माणूस स्थिर असूनही म्हणजे हम्म, अकर्म आपल्या हम्म. कर्तव्य बुद्धीने किंवा ईश्वराच्या अस्तित्वाने सर्व कार्य साधतो त्याला अकर्मात कर्म म्हणतात. याचे महत्वाचे पैलू म्हणजे उदासीनता नव्हे, हे आळशीपणा किंवा काम न करणे म्हणजे निष्क्रियता नाही, तर कर्तृत्वाचा अहंकार सोडून केलेली क्रिया आहे. याचं एक उदाहरण मला आवडलं म्हणून मी म्हटलं मी वाचून दाखवू का? की एखाद्या वरिष्ठ व्यक्ती केवळ उपस्थित राहून काहीही शारीरिक हालचाल न करता कार्यालयातील काम सुरळीत चालवणे हे कर्माचे उदाहरण आहे. म्हणजे त्यांनी काहीही त्याचं स्वतःला चिकटवून न घेता फक्त तिकडे असून त्याच्या उपस्थितीमुळे सगळे काम करतात म्हणून त्यांनी तिथे जाणं आणि बसणं हे सुद्धा एक अकर्मात कर्म असं त्यांनी उदाहरण दिलंय. सर ते मी खूप पण छान एक खूप खूप सर मी पण एक सर वाचले सर होते सर ते सांगते. सर सर एक मिनिट अकर्मात सर. हा हा मॅडम मॅडम एक मिनिट. हा आता 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 जे मॅडमनी वाचून दाखवलंय उदाहरण, हम्म, त्याच धर्तीचं उदाहरण जय जय रविशंकर यांनी असं दिलंय त्याच्यामध्ये की हा. ऑफिसमध्ये गोंधळ चालू आहे, कोणी काम करत नाही, पण जेव्हा मालक ऑफिसमध्ये येतात आणि आपल्या रूम मध्ये जाऊन बसतात ते काही करत नाही, पण लगेच ऑफिसची कामं सुरू होतात. अशा अर्थाचं हे आहे का? हा हो. नाही नाही हे उदाहरण खूप छान आहे मनीषाने दिलेलं आणि अगदी बरोबर. कसं आहे माहितीये याचे रादर दोन पैलू आहेत असं म्हणता येईल. एक पॉझिटिव्ह पैलू की जो मनीषा आणि तुम्ही जे सांगितलं ते बरोबर की अकर्मात कर्म मी काहीच करत हो. नाही पण पण माझ्या उपस्थितीने आपोआप कामं झाली पण त्यात तो हा चांगला पैलू झाला. हा मी जे आधी उदाहरणं दिली होती ते त्यात जास्त उदाहरण हे मी निगेटिव्ह दृष्टीने दिलं होतं की म्हणजे हा म्हणजे मी म्हणतोय मी कुठे काय केलं मी काहीच करत नाही पण ऍक्च्युअली माझी इन्व्हॉल्वमेंट सगळ्यात आहे. इथं मी आसक्ती आणि ममता याच्याशी संबंधित हे दिलं उदाहरण अकर्मात कर्म. सर समजलं आता ना? दीपा हा बोलते, आता मी मनीषा बोलते. ओके अजून एक हो कर्म मी वाचलं ते असं म्हणजे बरोबर आहे हा का सांगा की हा जे कर्म फळाची इच्छा न धरता ममता व आसक्ती रहित फक्त दुसऱ्यांच्या हितासाठी केले जाते ते अकर्म बनते. दुसऱ्या शब्दात याला परोपकार असं म्हणतात.
ऍक्च्युली असं होईल का? त्याचा जो पहिला पार्ट आहे ना, की कुठली हम्म, आसक्ती किंवा काही न ठेवता ते बनते. हा, म्हणजे हम्म, हम्म, इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. हम्म, पण जो हम्म, परोपकाराकडे जर थोडस मला असं वाटतं, आणि हा विचार आहे ना, हा थोडासा म्हणजे ज्याला आपण म्हणता येईल की लोकमान्य टिळकांच्या कर्मयोग किंवा गीता रहस्यातला आहे हा थोडासा विचार. हा, तिकडे थोडासा जातो हा. झुकतो म्हणजे. बरं. आता ज्ञानेश्वर किंवा जास्त करून शंकराचार्य यांचा विचार असा आहे की ज्ञानोत्तर आता हे सगळं जे आहे ना, कसं आहे की हम्म, अकर्मात कर्म ज्ञानी हम्म, पुरुषाच्या खालच्या खालच्या लेवलचे जे लोक असतात, ज्ञानी ज्ञान हम्म, मिळण्याच्या आधीच त्यात जे अकर्मात कर्म जे आहे ते मी उदाहरण दिलेलं. समजलं? हम्म, हम्म, आणि आणि नंतर ज्ञानोत्तर, हा, ज्ञानोत्तर जे काय कर्मात कर्म किंवा हे जे आहे तर तो वेगळा प्रकार. आता इथं म्हणजे कसं आहे की गीता रहस्यात किंवा असं लोकमान्य टिळकांचं त्यांनी असं प्रतिपादन केलं की प्रत्येकाने, अगदी ज्ञानी मनुष्यानी पण कर्म केलीच पाहिजेत. हा, आणि ती कर्म हम्म, अकर्मच होतील. कारण का? त्याचा हम्म, त्यात स्वार्थ नाहीये. हा, हम्म, त्याचा स्वार्थ नाहीये, त्यामुळे ती तो कर्माची अकर्मच होत असं. हम्म, कारण हम्म, त्याचा स्वार्थच नाही, तो परोपकार म्हणा किंवा समाजाच्या हम्म, जसं भलाईसाठी सगळं करतो म्हणजे करतो असं. हा, तर तो प्रकार. पण शंकराचार्य आणि हे काय म्हणतात, ज्ञानेश्वर इनडायरेक्टली म्हणतात, पण शंकराचार्य स्पष्टपणे म्हणतात की नाही, मनुष्य एकदा ज्ञानी झाला की त्याच्या पुढे दोन ऑप्शन्स. एकतर तो खरोखरच पूर्ण संन्यास घेऊन, तसंच त्याचा योग आहे, योग जसा असेल तसं तो एकांतात राहून त्याचा जीवन यात्रा संपतो. एक, किंवा जर त्याला हम्म, परमेश्वरी जर संकेत असेल तर तो लोकसंग्रहार्थ कर्म करतो. पण त्या कर्माचा त्याला बाध होणार. पण हम्म, गरज, हा, मग पण लोकमान्य टिळकांना ते मत तेवढं मान्य नव्हतं. ते म्हणायचे की नाही, जरी ज्ञानी झाला तरी त्यांनी कर्म सोडायलाच नाही असं. बरं, अच्छा. शंकराचार्य म्हणायचे की नाही, ते ऑप्शनल आहे. म्हणजे आता, आणि मग म्हणजे त्याचा आपण बघितलं, आणि म्हणूनच मग आता जसं शंकराचार्यांनी 32व्या वर्षीच का समाधी घेतली किंवा ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षीच का समाधी घेतली, पण त्यांच्या हम्म, दृष्टीने त्यांचं कार्य हे ईश्वरी संकेतानुसार होतं. तेवढं झालं तर ते संपवून टाकतो असं. म्हणजे लोकसंग्रह करायचा म्हणून त्यांनी वाढवत नाही असं. हम्म, हा, तर त्यामुळे ते शंकराचार्यांचा दृष्टिकोन हा लोकमान्य टिळकांपेक्षा निश्चितच योग्य वाटतो. पण लोकमान्य टिळकांचा उद्देश वेगळा होता. त्यांचा उद्देश असा होता की देश पारतंत्र्यात असताना जे बुद्धिमान लोक आहेत त्यांनी हातपाय घालून बसू नये आणि कर्म करावी, म्हणजे लोक समाजाला प्रवृत्त करावं. त्यामुळे त्यांचा हेतू चांगला होता. पण त्यामुळे त्यांनी गीता रहस्यात पण त्याची मांडणी, विचारांची मांडणी अशी केली की कर्मयोगाला खूप प्राधान्य दिलं. वेळा शंकराचार्य आणि बर. ज्ञानेश्वरीमध्ये तेवढं प्राधान्य नाहीये कर्म. हम्म. कर्मयोग अजूनही काळानुसार ते कर्मयोग हा ज्ञानेश्वरीमध्ये, शंकराचार्यांमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये चित्तशुद्धीसाठी त्याचा मुख्य उपयोग मानलेला. आणि मग ज्ञान झाल्यावर बरोबर. मग तुम्ही काय करायचं ते करा, करा किंवा करू नका, दॅट इज लेफ्ट टू यू अँड गॉड, परमेश्वर. पण हम्म. लोकमान्य त्याच्यात टिळकांचं, हा, अजून एक छोटं वाक्य त्यांनी असं दिलंय, ज्या हा, कामनेने कर्म होते, म्हणजे ज्या कामनेने इच्छेने कर्म होतात, ती कामना अधिक वाढली तर ते विकर्म होते, परंतु कामना जर का नष्ट झाली तर ती कर्मे अकर्मे होतात. असं एक त्यांनी त्याच्यात त्यांना दिलंय. तेच ते ना तुम्हाला सांगितलं ना मी, की मी तुम्हाला शंकराचार्य आणि ज्ञानेश्वरी, तर मला अजूनही असं वाटतं की ते विकर्म हा शब्द आहे ना, आपण ना हा. स्पष्टपणे बोलायचं, विशेष कर्म की विपरीत कर्म. अकर्म हे अकर्म म्हणायचं नाही, त्याला नैष्कर्म म्हणायचं, म्हणजे मग कन्फ्युजन होतं. तर ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं, आणि त्या
विशेष कर्म म्हणजे काय, की ज्या विशेष कर्मांनी कर्माचंही अकर्म होतो, ती विशेष कर्म. मग विकर्म म्हणा किंवा, पण विकर्माचे परत दोन टोन्स आहेत. विपरीत कर्म म्हटलं तर गोंधळ होतो. ओके, म्हणून विशेष कर्म म्हटलं तर तो अर्थ बरोबर. हा, बरोबर. पण विपरीत कर्माचं मात्र म्हणजे गोंधळच आहे तो सगळा. म्हणजे शंकराचार्यांच्या तर विकर्म म्हणजे विपरीत कर्म म्हटलं, त्यामुळे त्यात आपल्याला जायचं नाही. बरोबर. हा. मला एक आता अजून छान उदाहरण सर मिळालं ते सर आहे. सर मी एक बोलू का, 1 मिनिट. हा, बोला. हा, सर बोला. मी बोलू? हो, बोला ना, बोला. हा. हो, मला असं एक उदाहरण सुचलं की जेव्हा श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला गीता सांगतायत, तर श्रीकृष्णांचं ते अकर्म आहे आणि ते सिग्नल गेला हो, मला वाटतं. की जेव्हा हा? थोडं पूर्ण वाक्य ऐकू नाही आलं, परत एकदा सांगा. सिग्नल गेला मध्ये असं वाटतंय तुमचा. बाकीच्यांना ऐकू येतंय का? नाही 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 शांताराम सर, तुमचा माझे एक वेगळे हे सिग्नल जातो. हॅलो. विचारू का? हा, ते 1 मिनिट, यांचं पूर्ण करूनच होती फक्त. हो. हो हो हा, हो हा, हा, हा. मी 1 मिनिटात संपवतो, 1 मिनिट. हो, नाही, ठीक आहे, ठीक आहे, मला घ्या. म्हणायचंय, जेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगून युद्ध घडवून आणतात, म्हणजे कर्म घडवून आणतात, पण श्रीकृष्णांचं ते अकर्म आहे. हो, बरोबर. कर्मात अकर्म. श्रीकृष्ण अकर्मात आहे आणि ते अर्जुनाकडून कर्म करून घेत आहेत. कर्मयोग करून घेतात. हो, बरोबर. नाही, कर्मच युद्ध घडवून आणतायत, क्रिया घडवून आणतायत. नाही, नाही, पण मी तर कर्मयोग का अकर्मात आणतो? कर्म जर आपण असं बघितलं, पण मला सांगण्याचं हे कर्मच झालं ना. नाही, पटत नाही, नाही, हा. नाही, नाही, इथं म्हणजे इथं वास्तविक कर्म. अकर्मात कर्म नाही. कृष्ण गीता सांगणं हे कर्मच. एक लक्षात घ्या, गीता सांगणं हे कर्मच आहे. यात कारण क्रिया होते ना, त्यामुळे. पण या कर्माचं अकर्म कसं होईल, तर याच्यात जर त्यांची ममता, आसक्ती, अहंकार नसेल तर ते अकर्म, की जे नाहीच आहे असं. कुठल्याही क्रियेचा कर्मात अकर्माचा फॉर्म्युला एकदम सिंपल आहे, की ममता, Yes. हा, आसक्ती, ममता, अहंकार नसली, संग नसला की झालं त्याचा, बस. नाही का? आणि कृष्णाने तर म्हटलेलंच आहे आधी, मी सगळं करून न केल्यासारखं आहे. त्यामुळे त्याचं सगळंच काय, त्याचं सगळं कर्म आहे आता. हं? पूर्ण अवतारच त्याचं कर्मात अकर्म. हा, स्वाती बोल. हा. एक सर, मिनिट बोलू मला का असं सर? विचारायचं होतं का? एक मिनिट, एक मिनिट. सर, तुम्ही ते काल विनोबा भावेचं उदाहरण दिलं तेच तसंच आहे ना हे हो, श्रीकृष्णाचं? तसंच, अगदी अगदी तसंच, अगदी तसंच. हा, हा, स्वाती. हो, मी तेच म्हणत होते. विनोबा भावेंचं उदाहरण दिलेलं सरांनी हा, त्यासाठी स्वाती बोल, अकर्मात. स्वाती. हा हा मला असं विचारायचं होतं की आता अकर्मात कर्म म्हणजे हे आता जे थोर संत पुरुष वगैरे जे होऊन गेलेले आहेत, ते सूक्ष्म देहाने कुठे कुठे फिरता त्यांना यायचं असं वर्णन वाचलंय. तर ते होऊ शकतं का उदाहरण? म्हणजे ते एका जागी स्थिर बसलेले आहेत किंवा समाधी लावून बसलेले आहेत, पण दे आर वॉन्डरिंग सम अदर एल्स. ऍक्च्युली ना, अकर्मात कर्म मला अजूनही वाटतं की एखादा गोष्ट अकर्म म्हणजे काय, की ज्याच्यात क्रिया नाही, शुभ क्रिया नाही, हो. त्याला आपण अकर्म म्हणतो. बरोबर. हम्म. त्यामुळे जेव्हा आपण अकर्मात कर्म हा शब्दप्रयोग वापरतो ना, त्याचा अर्थ, हो. त्याचं प्री रिक्विसिट असं पाहिजे की क्रिया झालेली नाही. हम्म. समजलं? आता हो. दोन, आणि याची दोन उदाहरण, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन. पहिलं जे निगेटिव्ह उदाहरण जे मी सांगितलं ते, की एखादा माणूस बसलेला आहे फॉर व्हॉट एव्हर रिझन, एक तर त्याची देह चाललाय, अगदी मृत्यूशय्येवर खेळलेला आहे, पण त्याच्या डोक्यात असंख्य विचार आहेत. हे कसं होईल, ते कसं होईल, हे होईल, ते होईल, वगैरे वगैरे. ते होतं अकर्मात कर्म, पण ते म्हणजे काय, वासनामय कर्म असं आपण समजू. हा, आता एक जे दीपालीने उदाहरण दिलं, तर ते कसं होतं की तुमच्या उपस्थितीमुळेच एक काहीतरी, म्हणजे तुम्ही कर्म केलं नाहीये, पण तुमच्या उपस्थितीने काहीतरी तुमचा कर्म दरारा झालं, तुमचा कर्म दरारा झालं. हा
तुमचं हा. म्हणजे कर्म झालं किंवा योग्य क्रिया इथपर्यंत म्हणणं ठीक. पण याच्या पुढे पण त्या दोन्ही गोष्टींमध्ये त्याची देहाची शारीरिक क्रिया झालेली नाही, हे लक्षात घे. हम्म. याच्या पलीकडे आता तिसरं जे तू म्हणतेस ना, की म्हणजे कोणीतरी हम्म. म्हणजे मी इथे बसलेलं, मी म्हणजे समजा स्वामी समर्थ बसले पण ते परस्पर तिसऱ्या माणसाला काहीतरी त्याला वाचवतायत वगैरे, तर इतकं स्ट्रेच करण्यात अर्थ नाही. अच्छा. हा. कारण तिथे हा. क्रिया सर होते आता त्यांची. माझ्या हातात एक पुस्तक आहे हम्म. जस करंदीकर यांचं, गीता जसं तत्व करण मंजिरी नावाचं. हा, ते हा, जसं करंदीकर करंदीकरांचं. हे जसं करंदीकर आहेत ना, ते गीता रहस्याचे म्हणजे त्याचा पुरस्कर्ते असं म्हणतात. हा, पण त्यांनी सांगा. उदाहरण हा. दिलंय. हा. आता अकर्मात कर्म कसे घडू शकते याची काही उदाहरणे पाहू. हम्म. अत्याचारी मनुष्य आपल्या डोळ्यांसमोर बालहत्या करीत आहे व त्या बालकास वाचविण्याचे आपल्या अंगी सामर्थ्यही आहे. असे असूनही तो मनुष्य त्या बालकाला वाचवण्याकरता धावणार नाही, हे त्याचे अकर्म दोषरूप कर्मच होय. बरोबर, अगदी दुसरं बरोबर. उदाहरण, हा. शेजारी आग लागली असता ती विझवण्याला सहाय्य न करणारा, पोहता येत असूनही आपल्या डोळ्या देखत बुडणाऱ्याला वर न काढणारा, स्वतःजवळ अत्यंत गुणकारक औषध असूनही शेजाऱ्याला सर्प चावला हे कळून देखील ते औषध न देणारा, खरा गुन्हेगार कोण हे ठाऊक असून देखील न्यायदेवतेला सहाय्य न करणारा, हे स्वतः कोणतीही प्रत्यक्ष क्रिया हाताने करीत नसले तरी त्यांचा कर्माभाव हे दोषावह कर्म होऊ शकते. ऐका, आता इथं ना उषाताई, हेच मी हा तुम्हाला सांगत होतो ना, जसं करंदीकर आहेत ना, गीता धर्म हा. मंडळ, गीता धर्म हम्म, मंडळाचे ते संस्था हम्म, हम्म, संस्थापकांपैकी एक प्रगत. तर हम्म. त्यांचा जास्त कल लोकमान्य टिळकांशी संबंधित आणि त्यांनी हा. म्हणून तुम्ही कर्म केलीच पाहिजे, तुम्ही कर्म केलीच पाहिजे. चांगलं ज्ञानी माणूस म्हणजे इथे कोण, की जो ज्याला औषध आहे, हा, ज्याच्याकडे शक्ती आहे वगैरे वगैरे. पण शंकराचार्यांचा दृष्टिकोन असा की तुम्ही उगीच ज्ञानी माणसाला कर्माच्या लचांडात बुडवू नका, ते त्याच्यावर सोडा. हा, इथे हे म्हणजे तुम्ही जगाच्या रहाटगाडग्यामध्ये त्या ज्ञानी माणसाला फसवू नका. हा, लिव्ह इट टू इट. पण लोकमान्य टिळकांनी आणि याच पुढे जे जसं दिलं ना, रादर जसकरांनी लोकमान्य टिळकांचा पुढे विचार चालवून ही उदाहरणं दिली. किंवा तुम्ही जर तुम्हाला माहिती आहे की आपण पारतंत्र्यात आहोत, तर तुम्ही क्रिया केलीच पाहिजे, स्वातंत्र्य लढ्यात उतरलंच पाहिजे असं. हा, म्हणजे तो विचार त्यांनी पुढे नेला. त्यांचा हेतू निश्चितच चांगला होता, पण त्यामुळे तो विचार शंकराचार्यांच्या दृष्टीने तो विचार योग्य असेल म्हणजे ते म्हणतात तुम्ही त्याच्यात पडू नका. तुम्ही कोण, ज्ञानी मनुष्य, त्याचं काय बरोबर आणि काय चूक आणि त्याचा काय दोष हे ठरवणारे तुम्ही कोण, असं शंकराचार्यांचं. तुम्ही आणि त्या त्यांना भानगडीत पडून हा म्हणजे म्हणजे शंकराचार्यांना अभिप्रेत नाहीये हा अर्थ. अजिबात नाही. ते म्हणतात ते अरे म्हणजे ते म्हणतात तू म्हणजे त्याचा अर्थ ज्ञानी मनुष्य कधी कर्म सोडूच शकणार नाही, म्हणजे संन्यास घ्यायचाच नाही कोणी. बरोबर. हा. जगात एवढे दोष आहेत, एवढं भानगडी आहेत, सगळं हे तुम्ही सतत कर्म करत राहून जगाच्या उद्धारासाठी प्रयत्नच करा, म्हणजे तुम्ही मग कर्म संन्यास घ्यायचाच कधीच वेळ येणार नाही, असं नाही. शंकराचार्य म्हणतात नाही, तो ज्ञानी मनुष्य म्हणजे ज्ञानी किंवा ज्याला विरक्ती झाली, ती विरक्ती झाली की ती विरक्ती झाली ना, तो कोणी बघणार नाही, की तुम्ही फक्त सिलेक्टिव्ह ठेवू नका. आणि इथेच म्हणजे गीता रहस्यावरती जे भारतरत्न काशीनाथ शास्त्री लेले वगैरे जे आहेत ना, त्यांनी प्रचंड आसूड ओढलेले आहेत. म्हणजे त्या काळामध्ये याच्यावरती खूप वादविवाद होत होते की गीता रहस्य जे आता असं म्हणू नये पण मी उदाहरण देतो. त्यांनी काशीनाथ शास्त्री लेले की ज्यांना भारतरत्न म्हणजे पहिला भारतरत्न पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे. हा, इतके विद्वान ते. तर त्यांनी जेव्हा लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिलं, आता आपण हसण्यात अर्थ नाही, कारण आपल्या दृष्टीने दोघंही श्रेष्ठच आहे आणि लोकमान्य टिळकांचा हेतू चांगलाच होता. पण त्यांनी असं म्हटलं होतं गर्दभस्य गुदम असं म्हटलं होतं गीता रहस्य म्हणजे काय, की थोडक्यात त्यांना तो विचार
भलतीकडेच नेलाय टिळकांनी असं त्यांना वाटतं. हा त्यामुळे आपण